वाव किती छान वाटतं ना हे सगळं. वा मस्तच आहे. बघ ना हे. भारी. हा सानूचा फोन आला ग. ही कोण सांगू आता. अरे माझी बहीण. 2 मिनिट. हॅलो. हा बोल सानू. हा दादा कुठे असतो. हा येतो आपण रोडवरच आहे. अरे मी वाट बघते इथे. हॅलो. पण ये लवकर. हॅलो. चालेल चल बाय. बाय बाय. झालं. हे मला जावं लागलं. अरे तिला प्रॉमिस केलंय मी येणार म्हणून आज लवकर. काय रे. प्लीज चल प्लीज. कुठे होतास तू. सर आता आलो आहे. सॉरी किती उशीर. बोललो ना. दादा थांबूया ना रे. पाय खूप दुखायला लागलेत प्लीज. अगं सानू 2 मिनिटच अंतर राहिले. चल जाऊया ना. थोडंसंच अंतर आहे. आमचा पाठला कशाला करताय. चल दादा आपण जाऊया चल. दादा दादा काय झालं तुला. दादा दादा उठ ना दादा. सोडा सोडा मला. सोडा ना. सोडा. Ah!
नशीब मला मेला नाही. अजून जिवंत आहे रे. कुठे आहे? हा? कुठे आहे माझी सानू? अरे हो सांगा, शांत सांगा, सानू हो कुठे आहे बाबा. माझी? सांगा, सानू कुठे आहे माझी? सांगतो ना. कोण तुझी सानू? कोण तुझी? माझी बहीण, माझी बहीण. अरे तुझी बहीण ये. सानू दाखवून तुला ये. चल चल. बस तरी आपण. बस बस बस. अरे सांगा माझी सानू कुठे आहे? थांब सांगा ना. थांब. काही काळजी करू नको. इथे जरा शांत बस. पण सांगा जास्त कुठे लागलंय गेली माझी का? सानू? नाही ना. ए पाणी दे त्याला. पाणी दे. पण काय केलं का तुम्ही सानू सोबत? सांगा मला, सांगा. कोण सानू? तुझी बहीण आहे हा, का ती? बहीण आहे माझी. आम्ही काही केलं नाही. तुझी बहीण सुखरूप आहे. काही काळजी करू नको. दादा सानू कसं आहेस तू? लागलं नाही ना तुला? नाही, मला नाही लागलं. तू बरी आहे ना? तुला काय नाही झालं ना? नाही नाही काही नाही नक्की ना? तुला नाही ना लागलं नाही, काय? मला नाही लागलं. एक मिनिट. रिलॅक्स. ऐका. शांत व्हा अगोदर. ऐका मी काय सांगतोय ते. तुमच्याकडे बघून तर तुम्ही वाटत नाही इकडचे आहात. म्हणजे तुम्ही बाहेरूनच आलात असाल. एवढं नक्की. ही जागा बघा. किती माळरान आहे. परत झाडं झुडपं. वस्ती पण नाही आहे कुठे. मग एवढ्या तुम्ही दुपारच्या वेळी असे फिरताय. बघितल्यावर तुमच्याकडे वाटतं तर बहीण भाऊ आहातच तुम्ही. पण एवढ्या दुपारच्या कड्यावर आलात, फिरताय वगैरे, तुम्हाला भीती नाही वाटत एक प्रकारची? तुमच्या सोबत पण कोण नाही? तुमचे आई वडील, त्यांना तरी माहित असेल का तुम्ही फिरायला आलात? बरं, फिरायला आलात हे माहीत जरी असलं तरी तुमच्यासोबत कोण आहे एखादी व्यक्ती जी जबाबदारपणे तुमचं संरक्षण करू शकेल अशी? कोणी आहे का? नाही ना. बिंदास येताय, फिरताय कुठे पण. हा, स्वतंत्र तर सगळ्यांनाच आहे रे. पण काही जण लोक असतात आमच्यासारखी अशी टपोरी. पण आम्ही टपोरी नाही. हा, पण तुमच्या इथे मारहाण केली, तुम्हाला उद्या तुमचे दागिने नेली, तुमची मर्डर केली. तुझ्यासोबत एक मुलगी आहे, उद्या काही होऊ शकतं तिच्यासोबत. म्हणायला गेलास तर रेपही होऊ शकतो. असं झालं असतं, पण आम्ही केलं का? नाही. ह्या करण्यामागे पण कारणे आहेत खूप. आज तुला आम्ही वाचवलं म्हणजे तुला एक आमच्याकडून एक धडा शिकवायचा होता की तुझ्या बहिणीचं तू संरक्षण करू शकत नाही याची तुला आम्ही जाणीव करून दिली. तुला आम्ही मारलं, तू आमच्यावर हात उघडायला हवा होता, आम्हाला धक्काबुक्की करायला होतं, तू काहीच नाही केलं. निर्लज्जासारखा बसलास. मग तू एक भाऊ म्हणून काय तुझं कर्तव्य आहे? तर भाऊ म्हणून तुझं एक कर्तव्य आहे, तुझ्याजवळ जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी तू पूर्णपणे पार पाडायला हवी. आमचा रोजचाच प्रोग्राम आहे, रोज करतो आम्ही. येणाऱ्या जाणाऱ्याला मारतो, पण अजूनपर्यंत कोणाची हिंमत नाही झाली जो आमच्यासोबत 4 हात करू शकेल. आम्ही त्या माणसाची वाट पाहतोय, तो माणूस जेव्हा आमच्यासोबत 4 हात करेल तेव्हा आम्ही म्हणू की प्रत्येकाची आई बहीण ही सुखरूप आहे. तू एक भाऊ आहे, या नात्याने तू आपल्या बहिणीचं संरक्षण कर. रक्ताचं नातं काय ते तुझ्यापेक्षा आम्हाला चांगलं माहिती आहे काय रे?